नमस्कार. जय महाराष्ट्र. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम हे वाजू लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटातील नांदगाव बुद्रुक बौद्धवाडी या ठिकाणी. आणि आपल्यासोबत या गावातील काही ग्रामस्थ आहेत, मतदार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की निवडणुकीची तयारी, निवडणुकीचं वातावरण हे कशा प्रकारे आहे. मॅडम, तुम्ही या गावचे सरपंच आहात, काय सांगाल? निवडणुकीची तयारी कशा प्रकारे आहे? कोणाचं पारडं जड आहे? मी नांदगाव बुद्रुकची अलका तुकाराम चिले सरपंच आहे. आज गेली 20 वर्ष आमच्या गावामध्ये आदरणीय भरतसेठ गोगावलेंच्याच माध्यमातून जी काही कामं झाली ती त्यांच्या माध्यमातूनच झाले. मी जेव्हा सरपंच झाले पहिल्यांदाच, तेव्हा चोगलवाडीचा रस्ता आम्ही पहिला केला. तो रस्ता कित्येक वर्ष ती लोक तडफडत होती, पण जशी सरपंच झाले आणि आदरणीय भरतसेठ गोगावलेंच्या माध्यमातून लगेच तो चोगलवाडीचा रस्ता झाला. दुसरा हा विहार आहे. या विहारला 20 लाख रुपये लगेच मंजूर केले. बालवड्या 2, अंगणवाड्या 2 बांधल्यात. परत कित्येक रस्ते केले. आज 5 सर्व आमचे हे स्मशानभूमी आहेत, ते जवळजवळ 2-4 स्मशानभूमी झालेत. आत्ताच गावातला आम्ही मोठा स्मशानभूमी RCCचा बांधला. जवळजवळ 5 लाख रुपये त्या स्मशानभूमीला लागले. बरं, इलेक्ट्रिकची जी काही कामं असतील, नुसतंच एवढंच कामं नाही, भरतसेठ गोगावले एवढंच आमचं काम करत नाही, तर आदरणीय भरतसेठ गोगावले एखाद्याचं कोणाचं आजारी पडला, कोणाचं लग्न असला, कोणाची गुरं मेली, कोणाचं कार्य असले, कोण आजारी पडला, तर प्रत्येक आम्हाला ते मदत करत असतात. तर आमचा तर पूर्ण आमचा पाठिंबा त्यांनाच आहे. जवळजवळ 95% आमचा गाव त्यांच्या पाठीशी आहे. बघा, काल हे होतं, फॉर्म भरायचं होतं, तर जवळजवळ आमच्या 5-6 गाड्या गेल्या होत्या आणि आज पण दुसऱ्या विरोधकाचा फॉर्म भरायचा एकही गाडी गेलेली नाही. त्यामुळे 95% गाव आमचा त्यांच्या पाठीशी आहे आणि नक्कीच तेच निवडून येतील. 100% ते निवडून येतील असं तुम्हाला आश्वासन देते. आपल्या भागाचा विचार केला तर संपूर्ण भागामध्ये विरोधक आघाडी करून लढतायत, परंतु शिवसेना ही स्वबळावर लढते. कशा प्रकारचे पुढचं चित्र असेल, काय वाटतं? पुढचं चित्र असं असेल की नक्कीच तेच निवडून येणार आहेत. अगदी मी सांगते ना, 95-96% सांगत नाही, ते 101% तेच निवडून येणार आहेत. कारण त्यांना ते गोरगरिबाचे कैवारी आहेत. ते प्रत्येकाला मदत करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या त्या माणुसकीतून ते निवडून येणारच आहेत. आज त्यांचा मुलगा उभा आहे, ते निवडून येणारच. काय सांगाल, आपल्या गावातला विकास हा कोणी केलाय आणि कशा प्रकारे केलाय? आमची जी नांदगावची बुद्धवाडी आहे ती गेली 25 वर्ष सेनेचं जातीने काम करते. याचं कारण असं आहे की जो विकासाचं काम आहे ते अतिशय शिवसेनेने या गावामध्ये या वाडीवरती ते 100% केलेलं आहे असं मी सांगतो तुम्हाला, कारण माझा अनुभव आहे आणि मी स्वतः असून ते काम केलेलं आहे. भरतसेठ यांनी या गावाचं अतिशय प्रेम केलेलं आहे. कुठलंही काम त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही आणि म्हणून आम्ही या नांदगावमध्ये प्रचंड मताने त्यांना 100% मतदान होणार आणि ते निवडून येणार, हे सुद्धा तुम्हाला मी आज सांगतो. विकास गोगावले निवडणुकीसाठी उभे राहत आहेत. खरं तर गोगावले परिवारातील एक कुटुंबातील एक सदस्य तुमच्या भागातून निवडणुकीसाठी उभे राहतात. त्याचा फायदा आपल्या भागातील विकासासाठी होईल असं वाटतं का तुम्हाला? विकासासाठी आमचा फायदा होईल आम्हासाठी. आणि आमची जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ती सुद्धा विकास शेट्टी बांधलेली, भरत शेट्टी बांधलेली आहे आणि त्यांचा फायदा जरूर आम्ही करून देऊ, ही आमची ग्वाही आहे. काय वाटतंय, विकास शेठ गोगावले निवडून येतील की विरोधी पक्ष येतील? कोणाचा पारडा जड वाटतं आपल्याला? नाही, विकास शेठ गोगावलेच निवडून येतील. विरोधी निवडून इकडे येऊ शकतच नाही. का असं का वाटतं तुम्हाला? कारण भरतसेठ गोगावलेने आमच्याकडे भरपूर कामं केलेली आहेत. 25 वर्ष ते काम करतायत आणि गोरगरिबांना मदत करतायत. कोणाला काही जरी झालं, मी आजही समजा पडलो एखादा माणूस, तरी माझी मेसेज गेली तरी तिच्याकडे ते पैसे देतात, अशी ते व्यक्ती आहे. म्हणजे वैयक्तिकरित्या तुमचा भरत शेठ गोगावले किंवा विकास गोगावले साहेबांशी संपर्क कधी आलाय का? आलाय. अनुभव कशा प्रकारे होता? आम्ही कधी गेलो ना तर तिथे चहा पाण्याची सोय आहेच, पण ते सुखा दुखाला पण हजर असतात. त्यामुळे काय तुमचं काय अडीअडचण आहेत, काय सुख दुःख सगळं विचारपूस करतात. चांगले त्यांच्याकडे माणूस आहे. आपण बघितलं तर विरोधकांकडून सुद्धा मोठी तयारी केली जात आहेत. आज अर्ज दाखल केले जात आहेत, परंतु आपण निवडणुकीचं रणशिंग कशा प्रकारे फुकणार आहात? वातावरण आपल्या इथं काय असेल? आमचे इथं वातावरण खूप चांगलं आहे. आमचे बहुतेक 5 वाड्या शिवसेनेमध्ये आहेत, भरतसेठ गोगावलेंच्याच पाठीमागे आहेत, पाठीवरती आहेत. काय वाटतं साहेब, कोणाचा पारडा जड वाटतंय, विकास गोगावले की विरोधी पक्षातील उमेदवार? नाही, विकास गोगावलेंचाच पारडा मजबूत आहे, कारण तो आमच्या या 5 वाड्यामध्ये तो डगमगणार आणि आम्ही त्याला 100% निवडून देणार. भाजप आणि राष्ट्रवादीची युती पाहायला मिळते, परंतु शिवसेना स्वबळावर निवडणूक लढते. त्याचा कुठेतरी फटका आपल्याला बसेल असं वाटतंय का? नाही बसणार, कारण आम्ही पहिल्यापासून शिवसेनेवाले आहोत आणि शिवसेनेच आम्ही मदत करणार आणि शिवसेनेच निवडून येणार. विकास गोगावले आपल्याकडून निवडणुकीसाठी उभे राहत आहेत.
काय वाटतंय, कोणाचं पारड आपल्याला जड वाटतंय, कोण निवडून येऊ शकतं? विकास शेट हे आपल्या रायगड नाते विभाग मतदारसंघातून उभे राहिलेत आणि मी तुम्हाला सांगतो आजच की विकास शेट हे निवडून आले जमा आहेत. कारण का येत्या महाडमध्ये नगरपंचायतचं इलेक्शन झालं तेव्हा अनेक पक्ष एकत्र आला आणि भरत शेठ हे एकटं होतं, 1 बाय 1 त्यांनी शो केलेला आहे. आणि आता जरी आणि किती जरी पक्ष त्यांनी जमा केलं तरी ह्या विकास शेठला ते पाडू शकत नाही. कारण हा नाते विभाग आणि संपूर्ण महाड, माणगाव, पोलादपूर हा तालुका भरत शेठच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि ह्याच्या पुढेही भरत शेठने आता चौकार मारलाय, पण मी हे सांगू शकतो आज की भरत शेठ सिक्सर मारणार आहेत, हे आजच मी तुम्हाला सांगतो. विकास शेठ गोगावलेंच्या राजकारणाची सुरुवात हे आपल्या भागातून होते, याचा आपल्याला किती आनंद होतोय? कारण का विकास शेठ हे तरुण तडफदार युवा नेते आहेत. आज शेठ जरी झाले तरी त्यांची प्रकृती वयाच्या मानाने खालवलेली आहे, तरी सुद्धा विकास शेठ गाय गरीब गोर गरीब जरी कुठल्या आड्या अडचणीसाठी त्यांच्या घरी गेला तर विकास शेठ आणि त्यांची मिसेस सुषमाताई ही भरत शेठ नसताना आलेला माणसाला सहकार्य करून त्याला समाधानकारक पाठवतात. काय वाटतंय साहेब, तुम्हाला कशा प्रकारे तुमचं मत आहे? निवडणुकीचं चित्र हे कशा प्रकारे असणार आहे? निवडणुकीचं चिन्ह हे विकास शेठच्याच बाजूने असणार आहे. कारण विकास शेठ हे तडून तडफदार नेतृत्व आहे आणि आमचा सार्थ अभिमान आहे की विकास शेठने आमच्या विभाग रायगड जिल्ह्यात आपल्या रायगड विभागातून निवडणूक लढली, ते आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर आपण बघितलं असेल की नांदगाव बुद्रुक बौद्धवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विकास गोगावले बहुसंख्य मताने निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.